शपथ समतेची, बंधुत्वाची, न्यायाची, नीतीची, संविधानाची. आणि ते जाऊ द्या, आपण सर्वांनी शाळा कॉलेजेस मध्ये प्रतिज्ञा केली की नाही? काय प्रतिज्ञा केली? भारत माझा आणि सारे मुस्लिम माझे. चुकलं का? अरे चुकलं. सारे हिंदू माझे ते नाही, मग काय? सारे भारतीय माझे बांधव. प्रतिज्ञा का मतलब क्या है? कसम, ओथ, शपथ. और एक बार लिए है ना, डेली प्रतिज्ञा, रोज शपथ घेतलेली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. मी प्रत्यक्षात काय जगणार? प्रैक्टिकल है, कुठे गेली ही प्रतिज्ञा? कहाँ गई ये कसम? हमने भी कसम खाई, आपने भी कसम खाई. कोई और अगर नफरत फैलाता है, इसका मतलब क्या है? हम क्या कर रहे हैं? हमको अपना जायजा लेना चाहिए. तो ये भाईचारे का संदेश हमने प्रतिज्ञा ली, और इससे आगे बढ़कर मैं आता हूँ. ये तो प्रतिज्ञा कसम हम सबने खाई है. आज विज्ञान युग में डॉक्टर साहब के हॉस्पिटल में अगर जाएंगे, बहुत मशहूर, हम बाहर से भी पेशेंट भेजते हैं, तो वहाँ प्रैक्टिकली एक हिंदू पेशंट इमर्जन्सी में है आणि त्याला रक्ताची गरज आहे. कशाची गरज आहे? रक्ताची गरज आहे. आणि असं समजा की एका हिंदू बांधवाला इमर्जन्सी मध्ये रक्ताची गरज असताना मुस्लिमाचं रक्त भरलं, दिलं, ट्रान्सफ्यूज केलं, ब्लड ट्रान्सफ्युजन, तर खाजो सुटेल, रिएक्शन येईल का चालेल? काय म्हणणं आहे तुम्ही? नाही चालणार ना? चालेल. आणि मुसलमानाला जर मराठ्याचं रक्त भरलं तर खाजो सुटणार? रिएक्शन येत नाही, चलता नहीं है ना. मी म्हणत असतो, वो सिर्फ चलता नहीं, दौड़ता है. पळतं ते सर्कुलेट होतं. चालणं सुरू आहे जरा, हे दौड़ता है, जीवदान भेटतं. अरे हिंदूंना मुस्लिमाचं रक्त जीवदान देतं, मुस्लिमांना हिंदूचं रक्त जीवदान देतं. बरोबर ना? निव्वळ रक्त चालतं का आणखी काही चालतं? आणखी काही चालतं का? डोळ्यांचं ऐकलं का? मरणोत्तर नेत्रदान. डोळे चालतात, किडनी चालते, लिव्हर चालतं, डोळे चालतात, किडनी चालते. आमच्या तालुक्यात कसं, क्लास 1 अधिकारी मराठा समाज, सिरोसिस ऑफ लिव्हर, 30-35 वर्षांचं, मरणासन, अंथरुणाला खिळले, मौत के सिवा कोई चारा नहीं. लिवर ट्रांसप्लांट के लिए लिवर का छोटा सा पीस भी घर के कोई देने को तैयार नहीं. जाऊ दे म्हणले, पप्पा गेले तर आपणही जाता का? नंबर लावून ठेवला, जिथं ऑपरेशन होतं. इन केस लागला तर पुढं चान्स लगेली. फॉर्च्युनेटली त्यांना फोन आला 5 वर्षांपूर्वी मुंबईवरून, ब्रिज कँडी हॉस्पिटल वरून, की तुमच्या ग्रुपचं लिव्हर उपलब्ध झालेलं आहे, इमर्जन्सी येणे. रात्री 12 वाजता निघाला, गाडी करून आले मुंबईला. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन, पूर्ण लिव्हर भेटलं त्यांना, ट्रान्सप्लांट झालं. आता ऑन ड्युटी आहे. मला एवढं सांगायचे की हा फोन आला ना रात्री साहेबांना, इमर्जन्सीत या, तुमच्या ग्रुपचं लिव्हर उपलब्ध झालेलं आहे. ओ डॉक्टर साहेब थांबा जरा, ते लिव्हर तर झालंय अवेलेबल, पण ते कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे? विचारलं? नाही जरा विचारून येतो मी, मला चालेल का ते? बाबा नाही, पळस सुटली. कुठे गेली जात आता? कहा गया धर्म? अभी खत्म हो गया सब. जान